ओम नमो भगवते वासुदेवाय। मैत्रेयजी विदुरांना सांगतात की जी चित्शक्ती आपल्या स्वरूपातच दडलेली आहे तिच्याबरोबर भगवंतानी 1000 चतुर्युग पर्यंत पाण्यात शयन केलं। 1000 चतुर्युग याचा अर्थ 43,20,000 मानवी वर्ष गुणिले 1000 एवढा काळपर्यंत ते त्या पाण्यामध्ये वास करून राहिले होते। आणि जेव्हा त्यांच्याद्वारे नेमली गेलेली जी कालशक्ती आहे तिनं भगवंतांना जीवांच्या कर्मांच्या प्रवृत्तीसाठी प्रेरित केलं, तेव्हा भगवंतांनी आपल्या शरीरातच लीन पावलेले अनंत लोक पाहिले, असंख्य लोक पाहिले। अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं भगवंतांचं वर्णन केलं जातं। त्या सगळ्या लोकांना भगवंतांनी आपल्या शरीरातच लीन झालेलं पाहिलं। आणि ज्या वेळेला भगवंताची दृष्टी आपल्यामध्येच असलेल्या लिंग शरीरादी सूक्ष्म तत्वांवर पडली, तेव्हा ते काल सूक्ष्म तत्व कालाश्रित अशा रजोगुणानं क्षुब्ध होऊन सृष्टी रचनेच्या निमित्तानं त्यांच्या नाभी प्रदेशातून बाहेर पडलं। कर्मशक्तीला जागृत करणाऱ्या या काळाकडनं भगवान विष्णूंच्या नाभी कमलातून जे प्रकट झालं ते सूक्ष्म तत्व एका कमलकोशाच्या रूपामध्ये अचानक बाहेर आलं, वर उठलं आणि त्यानं सूर्यासारख्या आपल्या तेजानं त्या अपार अशा जलराशीला देदीप्यमान करून टाकलं, तिथंही तेज झळकावून दिलं। संपूर्ण गुणांना प्रकाशित करणारे सर्व लोकमय असे ते भगवान विष्णू त्या कमळामध्ये अंतर्यामी रूपानं प्रविष्ट झाले। आणि त्यावेळेला कोणीही न शिकवता स्वतःच संपूर्ण वेदांना जाणणारे साक्षात वेदमूर्ती असे ब्रह्माजी म्हणजे ब्रह्मदेव त्या कमळात प्रकट झाले, की ज्यांना सर्व लोक स्वयंभू असं म्हणतात। त्या कमळाची जी कर्णिका होती, कमळाच्या खालचा देशाच्या जवळचा जो भाग होता, तिथे ब्रह्मदेव बसलेले होते। पण जेव्हा त्यांना कुठलाच लोक दृष्टीस पडला नाही, दिसला नाही, तेव्हा ते आपली नेत्रेंद्रिय आपले डोळे फाडून आकाशात चारी बाजूला आपली मान वळवून बघायला लागले। आणि त्यामुळे त्यांना चारी दिशांमध्ये 4 मुख निर्माण झाले। त्यावेळेला प्रलयकालीन सुटलेल्या जोरदार वादळांच्या थपडांमुळं त्या पाण्यामध्ये अनेक प्रकारच्या लाटा उसळायला लागल्या आणि त्या लाटांमुळं किंवा त्या तरंगमालांमुळं त्या जलराशीपासून कमळावर विराजमान असलेले आदिदेव ब्रह्मादेव हे वर आणखीन उठून राहिले आणि आपलं आणि त्या लोकतत्व रूप असलेल्या कमळाचं काहीच रहस्य न कळल्यामुळं ते अस्वस्थ झाले। ब्रह्मदेव मनाशी विचार करायला लागले की ह्या कमळाच्या कर्णिकेवर बसलेला हा मी कोण आहे? हे कमळ सुद्धा अन्य कुठल्याही आधारावाचून ह्या जगामध्ये कसं काय निर्माण झालं, कुठून आलं? ह्या कमळाच्या खाली निश्चितपणे काहीतरी अशी एखादी वस्तू असली पाहिजे की जिच्या आधारावर हे कमळ
विराजमान आहे, स्थिर आहे, असं ते विचार करत होते. आणि तो विचार करता करता कमळाचा जो देठ आहे त्या देठाच्या सूक्ष्म छिद्रातून ते खाली आले आणि कमळाच्या खालच्या पाण्यामध्ये ते शिरले. परंतु त्या कमळाच्या देठाचा आधार शोधता शोधता भगवंताच्या नाभी प्रदेशापर्यंत ते पोहोचले, पण तरी सुद्धा त्यांना ते काही ज्ञान झालं नाही आणि भगवंताची ही प्राप्ती त्यांना झाली नाही. विदुर महाशय त्या अपार अशा घनदाट अंधारामध्ये आपलं उत्पत्ती स्थान शोधता शोधता ब्रह्माजींचा खूप काळ, मोठा काळ व्यतीत झाला, निघून गेला. हा काळच भगवंताचं चक्र आहे, जे प्राण्यांना सतत भयभीत करत. कारण त्याच्या योगानंच त्या प्राण्यांचं आयुष्य क्षीण होत असतं. शेवटी वैफल्यामुळं, आपला मनोरथ विफल झाल्यामुळं ते तिथून पुन्हा वर आले आणि पुन्हा आपलं जे आधारभूत कमळ आहे त्याच्यावर बसून हळूहळू प्राणवायूवर विजय मिळवून त्यांनी आपलं चित्त निसंकल्प बनवलं आणि ते समाधीमध्ये स्थिर झाले. यापुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.